नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत प्रचंड रागामध्ये असतो. कला तिथे येते आणि त्याला विचारते की काय झालं तुला, काही झालंय का, काही हवंय का तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो की उगाच तुला कन्सर्न असल्याची नाटकं करू नको माझ्यासमोर. मी काय मूर्ख नाहीये, काही बोलत नाही याचा अर्थ असा नाहीये की मला काही कळत नाही. त्याला विचारते की कुठली नाटकं, उगाच मला तू डिस्टर्ब वाटला म्हणून मी तुला विचारायला आले आणि म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले. अद्वैत म्हणतो की तू कशाला माझ्याशी बोलायला आली, खरं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये आणि तुझ्यासारख्या विश्वासघातकी लोकांचं मला काही ऐकूनही घ्यायचं नाहीये. कला म्हणते की अद्वैत तू तुझी लाईन क्रॉस करते, उगाच काही पण बोलू नकोस. अद्वैत म्हणतो की आता योग्य वेळ आली ना मी बरोबर बोलेन आणि त्यावर तुझं म्हणणं काय आहे ना हे देखील सविस्तरपणे ऐकेल. अद्वैत आता झोपून घेतो, परंतु त्याला काही झोप येत नसते. त्याला सारखं आठवत असतं नैना इथे असल्याचे सगळे पुरावे त्याला भेटलेले असतात. नैनाचा तो वाळत घातलेला ड्रेस, दुसरी गोष्ट म्हणजे नैनाचा मोबाईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे नैनाच्या नावाने आलेले पार्सल. कला निवांत झोपलेली असते तर अद्वैत कलाकडे बघून म्हणत असतो की हिला इतकी निवांत झोप कशी काय लागू शकते, म्हणजे हिने माझी झोप उद्ध्वस्त केली आहे आणि ही मस्त व्यवस्थित झोपलीये, परंतु आता हिची झोप उडवल्याशिवाय मी काय राहणार नाही. माझ्याकडे इतके सॉलिड एव्हिडन्स आहे की मी ते तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर नैना या घरामध्ये नाहीये असं तुम्ही म्हणू शकत नाही. पण अजून फक्त थोडा वेळ मला वाट बघायची आहे आणि नैना या घरामध्ये नक्की येणार, कारण मला चांगलंच माहिती आहे की नैना तिच्या फोनला किती ऍडिक्टेड आहे. अद्वैतला काही झोप येत नसते आणि त्याच वेळी नैना, मूर्ख नैना, तिचा फोन घेण्यासाठी तिथे आलेली असते. दरवाजाला आतून कडी असते, त्यामुळे नैनाला डायरेक्ट घरात घुसता येत नसतं. त्यामुळे नैना एक भली मोठी काठी घेते आणि त्याच्या साह्याने दाराची कटी उघडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्या गडबडीमध्ये तिथे ठेवलेला एक डबा खाली पडतो आणि त्याचा मोठा आवाज होतो. अद्वैत त्यावेळी जागाच असतो. अद्वैतला तो आवाज ऐकायला येतो आणि तो आवाज बघण्यासाठी अद्वैत आता बाहेर येतो. त्यावेळी बाबा सुद्धा जागे झालेले असतात आणि ते संगीताला म्हणत असतात की संगीता, अगं कसला तरी आवाज येतोय, तू व्यवस्थित दार वगैरे बंद केले होते ना. संगीता म्हणते की हो केले होते, परंतु आता तुम्ही झोपा, ते शेजारचे जाधव वगैरे असतील. आणि मग बाबा सुद्धा आता झोपून घेतात. सर्वजण झोपलेले असतात. आता नैना हळूच घरामध्ये घुसत असते. लाईट्स ऑफ असतात आणि अद्वैत आता तिच्या मागे जाऊन उभा राहतो. अचानक लाईट्स लावतो आणि त्यामुळे नैना समोर आता अद्वैत उभा असतो. अद्वैत आणि नैना फायनली एकमेकांसमोर आलेले असतात आणि समोर अद्वैतला बघून नैनाच्या पायाखालची जमीन सरकते. नैना पळून जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, परंतु अद्वैत मात्र तिला पळू देत नाही आणि तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की मला नक्कीच माहित होतं की तू या घरामध्ये येणार. अद्वैतचा एवढा मोठा आवाज ऐकून कला आता जागी झालेली असते. कला आता तिथे येते आणि नैनाला समोर बघून ती विचारत असते की नैना ताई, अगं तू इथे काय करतेयस आणि इथे कशी काय आलीस. तर बाबा आता संगीताला म्हणत असतात की संगी, अगं आपल्या घरातूनच आवाज येतोय, काहीतरी गडबड तर नक्की आहे. संगीता म्हणत असते की बापरे अद्वैतराव एवढे का चिडलेत. अद्वैत मोठमोठ्याने ओरडत असतो की मिस्टर अँड मिसेस खरे, बाहेर या तुम्ही आता. तर आता सर्वजण बाहेर आलेले असतात. काजू सुद्धा बाहेर आलेली असते आणि अद्वैत आता नैना समोर उभा असतो, त्यामुळे सर्वजण खूप घाबरतात. कला नैनाला विचारत असते की नैना ताई, तू इथे कशी काय आलीस आणि इतके दिवस तू होती कुठे. अद्वैत कलाला म्हणतो की बाद झाली तुझी नाटकं. मी काल सुद्धा तुम्हाला विचारलं होतं ना की नैना इथे आहे का, तेव्हा तुम्ही काय म्हटले, नाही. पण आता मात्र तुमच्या सगळ्यांचं सत्य एक्सपोज झालंय आणि मी तुला बोललो होतो ना की योग्य वेळ आल्यावर मी बोलेल म्हणून, आणि त्यावेळी तुझं म्हणणं सुद्धा ऐकेल. आता बोल, वेळ तुझी आली आहे, बोल तुला काय बोलायचं ते. आता मला सांग की ही इथे कशी. कला म्हणते की अरे तोच प्रश्न मलाही पडलाय. नैनाला ती विचारत असते की नैना ताई, अगं तू इथे कशी काय आलीस. अद्वैत कलाला म्हणत असतो की तुला काय वाटलं, तू माझ्यासमोर आव आणला आणि मला ते खरं पटेल. मला माहिती आहे की नैना कुठेच गेली नव्हती, नैना इथेच होती. आतापर्यंत दोन बहिणींचं कमाल प्लॅनिंग होतं मला फसवण्याचं आणि या सगळ्यांची मास्टरमाइंड कला तू आहेस. संगीता म्हणत असते की नाही हो अद्वैतराव, आमच्या कलाला याबद्दल काहीच माहित नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्ही तर काही बोलूच नका मिसेस खरे. कोणीही तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही त्याच्याशी असं बोलता, तुम्ही त्याला असं गुंडाळता की तो पुढचा काही बोलूच शकत नाही. आणि ही गोष्ट आजची नाहीये, पहिल्यापासून ऑब्झर्व करतोय मी आणि कॉंग्रॅच्युलेशन, पुन्हा एकदा तुम्ही मला फसवलं. कला म्हणत असते की नाही अद्वैत, तू जसं समजतोय तसं नाहीयेस. नैना ताई इथं आहे हे मला माहितच नव्हतं. अद्वैत कलाला म्हणत असतो की आता नको खोटं बोलूस, तुझा खेळ संपलाय. आणि तो आता नैनावर येतो आणि नैनाला तो विचारतो की आणि तू का वागलीस तू माझ्याशी असं. प्रेम केलं होतं ना मी तुझ्यावर, एकत्र आयुष्य काढण्याची स्वप्न बघितली होती ना सोबत. नक्की एक्झॅक्टली काय चुकलं माझं की तू मला फसवलंयस. नैना मात्र गप्प असते. तर अद्वैत तिला म्हणतो की सुचत नाहीये ना काही.
ठीक आहे जाऊ दे, एकच प्रश्न विचारतो, त्याचं मला फक्त उत्तर दे. तू हे सर्व हिच्या सांगण्यावरून केलंस ना, आणि हिनेच तुला मला फसवायला सांगितलं होतं ना. संगीता म्हणत असते की अद्वैतराव, तुम्ही जे बोलताय तसं काहीच नाही हो. माझी कला तिच्या बहिणींसाठी काहीही करू शकते. आता नैना मात्र फार उलटी फिरते आणि म्हणते की बस झाला हा तमाशा. मम्मा, तुला नेहमी कला कला आणि कलाच खरी वाटते का ग? आणि बाबांना तर काय, त्यांना एक मुलगी आहे असंच ते वागत आले. इनफॅक्ट तुम्हा दोघांना कलाशिवाय कधी दुसरं कोणी दिसतच नाही. मम्मा, तू काल हिच्यासाठी मला बाहेर जायला सांगितलं. एवढ्या उभ्या आयुष्यात माझा असा अपमान कोणीच केला नव्हता. तुला माहितीये का कला, तुम्ही इथे येणार म्हणून मला 2 दिवस माझ्याच घराबाहेर राहावं लागलं. आणि आज तर मी स्वतःच्या घरी आले तर तुझा हा नवरा मला जाब विचारतोय. नैना कलाला म्हणत असते की अगं कला, काय झालंय तुला? तू का वागतेस माझ्याशी असं? तुला माझ्यावर सूड उगवायचंय का? अद्वैत कलाला म्हणत असतो की अगं आता तरी मान्य कर, आणि तर मी कोणाकडनं अपेक्षा करतोय? तुम्ही 1 नंबरचे सर्वजण ठग आहात. पावला पावलावर कारस्थान करायला तुम्ही तर रेडी आहात. तर नैना मात्र अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे माझ्यावर विश्वास ठेव की खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काहीच चूक नाहीये. हे सगळं तर या कलामुळे झालंय आणि हिचंच प्लॅनिंग आहे हे सर्व. आता मात्र कलाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सर्वजण घरातले शॉक असतात की नैना एवढी कशी काय पलटू शकते. म्हणजे ज्या नैनाला घरामध्ये आसरा द्यायचा नव्हता तरी त्यांनी कलासाठी तिला आसरा दिला, आणि तीच नैना आता कलाच्या विरोधात जाऊन उभी राहते. नैना कलाला म्हणत असते की कलानेच सगळं प्लॅनिंग घडवून आणले. कला म्हणत असते की अगं नैनाताई, खरंच तू माझ्यावर विश्वास ठेव, तू इथे आहेस हे मला माहितच नव्हतं. अद्वैत म्हणतो की बस करा तुम्ही दोघी जणी, आणि अजून सुद्धा तुम्ही दोघी मिळून मलाच फसवताय का? अद्वैत नैनाला म्हणत असतो की आणि तुला जर माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं तर तू मला स्पष्टपणे सांगायचं होतं. तसं लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा मी तुला स्पष्टपणे विचारलं होतं, तेव्हाही तू काही मला स्पष्ट सांगितलं नाही. नैना म्हणते की अजिबात नाही, लग्नाच्या आदल्या दिवशी तर अद्वैत आपण असं काहीच बोललो नव्हतं. मी तर मम्माला पहिल्या दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करत होते की मला हे लग्न करायचंच नाही, परंतु ती तर माझं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती. आणि बिलीव्ह मी की तू जर मला त्या दिवशी विचारलं असतं ना की तुला माझ्याशी लग्न करायचंय का, तेव्हा मी सांगितलं असतं की मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. मला असं पळून वगैरे नसतं जावं लागलं. अद्वैत म्हणतो की आपण फोनवर बोललो होतो. नैना म्हणत असते की आपण नव्हतो बोललो फोनवरती. अद्वैत म्हणतो की मला चांगलं आठवतंय की मी फोनवर बोललो होतो, मग मी कोणाशी बोललो होतो? आता मात्र कलाला ती गोष्ट आठवते की जेव्हा अद्वैतचा फोन आला होता आणि नैनाने त्याचा फोन उचलला नव्हता, तेव्हा कलाने त्याचा फोन उचलला होता, आणि त्यावेळी अद्वैत हे सगळं कलासोबत बोलला होता आणि नैनातर्फे कलाने हो म्हटलं होतं. आणि मग कला सांगते की त्या दिवशी मीच बोलले होते. नैनाताई त्या दिवशी तिचा फोन विसरून बाहेर गेली होती, तेव्हा तिच्या फोनवरून मीच बोलले होते तुझ्याशी. अद्वैतला आता कलाचा फार राग येतो आणि नैना म्हणते की बघितलं अद्वैत, मी तुला म्हटले होते ना की हिनेच सगळं केलंय म्हणून. नाही म्हणजे इतके दिवस ही सगळं बघत आली होती ना, तुमचं श्रीमंत घर, तुमची लाईफस्टाईल, तुमचा पैसा. कलाला तर श्रीमंतीचा हाव आहे आणि तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय तिने आधीच घेतला होता. आणि काय ग कला, दुसऱ्या दिवशी तुझ्या बहिणीचं लग्न आहे हे तुला माहित असताना सुद्धा लग्नाच्या आदल्या दिवशी तू तिच्या होणाऱ्या नवऱ्याला प्रेमाची कबुली देतेस. वा कला वा, एकदम अमेझिंग आहेस ग तू. तेव्हा आता काजू म्हणते की बस हा नैनाताई तुझं. अद्वैत म्हणतो की शांत बस तू, आणि कलाला म्हणत असतो की इतके दिवस मला जे वाटत होतं ना तेच खरं ठरलं. आणि कलाला तो म्हणत असतो की तुझा हा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा होता. कला नैनाला म्हणत असते की नैनाताई, अगं तू का बोलतीयस माझ्याशी असं? तुला हे चांगलंच माहितीये की श्रीमंतीचा हव्यास मला कधीच नव्हता. मला श्रीमंत माणसांचा राग येतो हे तुला चांगलंच माहितीये, तरी सुद्धा तू असं कसं काय बोलू शकतेस? हे बघ अद्वैत, शक्य झालं तर माझ्यावर विश्वास ठेव. अरे मी तुला खरंच सांगते की मला नैनाताई इथे आहे हेच माहित नव्हतं, आणि आता ती जे काही बोलतीये ना तेही मला माहित नव्हतं, आणि ती घरी परत आली आहे हे सुद्धा मला आताच कळतंय. संगीता म्हणत असते की हो अद्वैतराव, एकदा तरी माझ्या कलाचं ऐकून घ्या. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता काय ऐकून घ्यायचंय मी तुमच्या कलाचं? हिने जे काही केलंय ना ते एकदम चुकीचं आहे. हिच्यावर आता विश्वास ठेवणंच चुकीचं आहे. तेव्हा कला चिडते आणि म्हणते की अद्वैत चांदेकर, आता बस झालं हा, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. आणि आई तू सुद्धा आता गप्प बसू नकोस, कारण हा आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, आणि आता तर मी शोधून काढेलच की खेळामागचा खरा सूत्रधार कोण आहे. कला आता रागाने नैनाकडे बघत असते. अद्वैत म्हणतो की तुला स्वतःवर खूप विश्वास आहे ना, मग 1 नाही तुला 8 दिवस देतो. 8 दिवसांमध्ये तू जर खरी आहेस हे तुझं सिद्ध केलं नाही तर तुला चांदेकर मेन्शन मधून निघून जावं लागेल. आहे का कबूल तुला? तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, स्वीकारलं मी तुझं चॅलेंज. नैनाताईच्या पळून जाण्यामध्ये माझा काहीही हात नाहीये हे मी तुला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेल. अद्वैत आता त्याचे कपडे भरायला घेतो. त्याचे कपडे तो घालायला जातो, परंतु त्यावेळी त्याला समजतं की त्याचे कपडे पूर्णपणे फाडून ठेवलेले असतात, कारण ते काजूने केलेलं असतं. कला आता अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मला माहितीये की तुझा खूप संताप होतोय, परंतु आता घरी गेल्यानंतर आपण सगळ्यांना काय सांगणार आहोत? आणि मग अद्वैत सोबत आता कला सुद्धा बॅग भरायला घेते. अद्वैत म्हणतो की 1 मिनिट, तू कशाला बॅग भरायला घेतेस? तर कला म्हणते की आता तूच तर म्हटला ना आपण घरी जायचं म्हणून. अद्वैत म्हणतो की ते मी माझ्यासाठी म्हटलोय, तू माझ्या घरी यायचं नाहीस, आता मी माझ्या घरी एकटा जाणारच. हे ऐकून कलाला
धक्का बसतो. सोबतच आईंनी आणि बाबांनी ही गोष्ट ऐकलेली असते आणि त्यांनाही धक्का बसतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आबा अद्वैतला विचारतात की काय रे अद्वैत, कला कुठे? तेव्हा अद्वैत सांगतो की मी तिला तिथेच सोडून आलोय. मी तिला आता आपल्या घरात कधीही घेऊन येणार नाही. तिला तिथेच राहू दे, तिच्या माहेरी. आजूबाजूच्या बायका येतात आणि त्या संगीताला म्हणत असतात की अगं, काल रात्री तुझ्या घरातून किती मोठा आवाज येत होता. असं वाटत होतं भांडणच झाले तुमच्या घरात. आणि काय झालं ग? जावई बापू असे तडकाफडकी बाहेर आले आणि भूमकन निघून गेले. आणि कलाला ते म्हणत असतात की काय ग कला, तुला माहेरी ठेवून गेले की काय ते सासरी? आबा म्हणतात की जर तुम्ही या घरच्या सुनेला सन्मानाने घरी परत घेऊन येऊ शकत नसाल तर मी स्वतः जातो तिला आणायला. तेव्हा कला आता तिथे आलेली असते आणि म्हणत असते की त्याची काही गरज नाहीये आबा. आणि कला तिथे आता चांदेकर हाऊस मध्ये आलेली असते. तर तिला बघून अद्वैतचा पुन्हा एकदा संताप होतो. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.